नमस्कार. पुन्हा आज एक नवीन पॉडकास्ट घेऊन आपण तुमच्यासमोर मी आज आहे. आजचा पॉडकास्ट तसे आत्तापर्यंतचे पॉडकास्ट सगळे विशेषच होते, पण आजचाही पॉडकास्ट थोडासा विशेष आहे की ऑरेंज ॲटेकचा आमचं स्टुडंट सोहेल सरदार, ज्याची जर्नी फ्लटर डेव्हलपर म्हणून स्टार्ट झाली आणि आज तो 2 वर्षामध्ये एक खूप चांगल्या पदावरती कंपनीमध्ये काम करतो आहे. ॲज अ फ्रीलान्सर म्हणून पण तो खूप चांगल्या पद्धतीने कंपन्यांबरोबर काम करतो आहे. सो अशा सोहेलची आज आपण जर्नी बघणार आहोत. सो सोहेल, आजच्या पॉडकास्टमध्ये मी तुझं पुन्हा एकदा स्वागत करते आणि मला तुला हा प्रश्न विचारायला आवडेल की तुझी एक्झॅक्ट जर्नी काय होती, म्हणजे तू कसा ह्या फ्लोमध्ये आलास किंवा कसं काय होतं? ओके, सो बेसिकली माझं जी कॉलेज आहे ती विद्याप्रतिष्ठान बारामती कॉलेज, तिथे मी फर्स्ट BCSला ॲडमिशन घेतलं. देन त्या 3 वर्षामध्ये मी काहीच नाही केलं, म्हणजे लिटरली मी खूप कमी त्याच्यावर फोकस केला, कोडिंग वगैरेवर. माझा अदर ॲक्टिव्हिटी जसं स्पोर्ट्स वगैरे त्याच्यावर जास्त फोकस होता. देन जेव्हा एकदम लास्टच्या 3rd इयरला जसं तुमचं सेशन झालं, ठीक आहे, तोपर्यंत मी काय एवढा सिरियस नव्हता. आता काय कॉलेज संपणार असल्यावर काहीतरी करावं लागेल, ठीक आहे. सो तुमचं सेशन झालं, आवडलं की काहीतरी आपण करू शकतो किंवा काहीतरी गायडन्स भेटेल, म्हणून मी तुमच्याशी संपर्क केला. तेव्हा तुम्ही म्हटलं की मला तर तू जावा फुल स्टॅकसाठी जॉईन केला होता कोर्स. बरोबर. आणि थोडा प्रॉब्लेम होता म्हणून मला वाटतं ऑनलाईन तू कोर्स तो करत होतास. एंडला मला वाटतं प्लेसमेंट चॉईसच फक्त तू आम्हाला अप्रोच केलं होतंस. बरोबर. कारण की तुमचं जे ऑनलाईन होतं मला असं काही डिफरन्स नाही वाटला की ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये. कारण की मी लिटरली ऑफलाईन नाही केलं तरी ऑनलाईनमध्ये मी तुम्ही जे टास्क देत होत्या तेवढे जरी केले होते तरी त्याच्यातनं चांगला बिल्डअप होतं लॉजिक, बिकॉज आपण एव्हरीडे करतो त्यामुळे ती रुटीन बनतं त्या गोष्टीचं. बरोबर. त्यामुळे ती लॉजिक बिल्डिंगसाठी हेल्प होतं. तर मला असं काही एवढं नाही जाणवलं की ऑनलाईन किंवा ऑफलाईन करतो. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, तुम्ही ऑनलाईन करा, तुम्ही ऑफलाईन करा. म्हणजे जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही बऱ्याच काही गोष्टी करू शकता. कारण खूप वेळा ना विद्यार्थ्यांमध्ये हा एक फोबिया असतो की अरे नाही, मी ऑनलाईन करतोय आणि ऑफलाईनच त्या गोष्टी चांगल्या होतात. सो जर ठरवलं तर सगळ्याच गोष्टी ऑनलाईनमध्ये पण सक्सेसफुल होऊ शकतात. हे खूप चांगलं उदाहरण आज तुमच्यासमोर सोहेलच्या माध्यमातून आहे. आणि मग पुढे काय झालं? मग मला वाटतं तू जावा फुल स्टॅकचा कोर्स केला होता आमच्याकडे, बरोबर आहे? मग जावा फुल स्टॅकचा जो कोर्स झाला त्यानंतर जेव्हा रिसेशन होतं त्या टाइमला, मला 22च्या बॅचला, बरोबर, त्या टाइमला तुम्हाला तर माहित आहे की त्या टाइमला खूप रिसेशन होतं ना. आम्ही मतलब हे होतं तेव्हा तुम्ही एक कॉल दिला जो कंपनीचा जो फ्लटर वगैरे फ्लटर डेव्हलपरसाठी होते त्यामध्ये मी गेलो. तिथं बेसिकवर माझं झालं. म्हणजे इम्पॉर्टंट असं आहे की आपण बोलतो की खूप काही फ्रेमवर्क वगैरे असं आहे, बट बेसिक जर तुमचं क्लिअर असेल तर इंटरव्ह्यू क्रॅक करणं सोपं जातं. उप्स वगैरे असेल. मी थोडंसं पॉज करेल. मी थोडं इथे सांगायला मला आवडेल व्ह्युअर्सला की ॲक्च्युली ह्याचा आणि फ्लटरचा तसा काही संबंध नव्हता कुठलाच, आणि त्याने फक्त जावा फुल स्टॅक केलं होतं आणि त्याचा जावाचा बेस खूप चांगला होता. आणि त्याच्या बेसिसवरती मला वाटतं जी कंपनीत आम्ही पहिला मला वाटतं आम्ही तुम्हाला कॉल दिला होता, तर त्या कंपनीमध्ये तुझं त्यांची रिक्वायरमेंट ॲक्च्युली फ्लटरची होती, पण जावा चांगलं असल्यामुळे जावाच्या बेसिसवरती मला वाटतं त्यावेळेस तुझं सिलेक्शन झालेलं होतं. आणि मग पुढे काय झालं? म्हणजे मग तिथे तुला मला वाटतं मग ती जेव्हा जॉब चालू झाला तुझा किंवा काय, तर मग तू किती दिवसामध्ये फ्लटर शिकला? तर जावाचा तुझा बेस होता तर मग तर ती छोटी स्टार्टअप कंपनी होती. तर काय झालं, पहिल्या दिवशी त्यांनी मला सेटअप करून दिलं आणि देन बोलले की तुम्ही युट्यूब वगैरे बघा किंवा रिसर्च वगैरे करा, काहीतरी बरोबर आर्टिकल्स वगैरे वाचा, शिका. सो बेसिकली मी 7व्या दिवशी मला फिग्मा डिझाईन दिलं आणि बोलले आता डिझाईन करा ऍप्लिकेशन. सो आणि एक 15 दिवसानंतर मी लाईव्ह प्रोजेक्टवर होतो फ्लटरमध्ये. म्हणजे केलं होतं जावा आणि काम चालू केलं फ्लटरवरती. म्हणजे हे होऊ शकतं ऍक्च्युअली, फक्त तुमचं बेसिक जे आहे. आणि मला वाटतं ज्यावेळेस आम्ही जावा घेतो, आपण ज्यावेळेस जावा घेतला होता, तर आमचा सगळ्यात जास्त जो काही फोकस होता हा सगळ्यात जास्त बेसिक्सवरती जास्त होता ऍक्च्युअली. आणि मग त्याच्यानंतर काय झालं? मग तू फ्लटरवरती काम करायला तिथे सुरुवात केल्यानंतर पुढे मग त्यानंतर मी तिथे थोडे दिवस काम केलं. देन मी किती महिने होता तरी तू अंदाजे? अराउंड एक 2.5-3 महिने. 2.5-3 महिनेच राहिला. ओके. नंतर एक दुसरी कंपनी होती, फिनटेक होता. सो तिथे मी ॲज मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपर जॉईन केलं. सो तिथे मी पेमेंट रिलेटेड ॲप्लिकेशन्सवर खूप सारं वर्क केलं, फिनटेक रिलेटेड ॲप्लिकेशन. आणि अराउंड त्यातले खूप सारे ॲप्लिकेशन्स लाईव्ह पण आहेत ज्याचे युजर्स मोर दॅन लाईक 50,000, 20,000, 30,000 असे डाउनलोड्स आहेत जे पेमेंट्स वगैरे करता आपण बघतो. सो त्याच्यावरती काम करायचं. सो तिथं मी डेव्हलपमेंट आणि तिथे ॲक्च्युअलमध्ये खूप मी शिकलो रिगार्डिंग सिक्युरिटी कशी असते वगैरे, की ॲप्लिकेशन कसं सिक्युअर करायचं वगैरे वगैरे.
किंवा इन्क्रिप्शन डिक्रिप्शन करून आपण कसं API कॉलिंग वगैरे करतो, ठीक आहे. बरोबर. अँड अजून पण खूप साऱ्या गोष्टी शिकलो तिथं मोबाईल ॲप्लिकेशनच्या. आणि तिथे मला एक फॉर्च्युनेटली मला Kotlin Jetpackवर पण काम करायला भेटलं. एक प्रोजेक्ट होता जसं की मला वाटतं Kotlin Jetpack जो आहे तो अँड्रॉइडचा बेस आहे. येस येस. सो फ्लटर नंतर मला त्याच्यावर पण थोडंसं एक्सप्लोजर भेटलं की नेटिव्हमध्ये काम करायला. कारण की जर आपण बेसिक पाहिलं तर एक फ्लटर डेव्हलपरला थोड्याशा नेटिव्हच्या गोष्टी पण आल्या पाहिजेत. कारण की रिॲक्ट नेटिव्ह का नेटिव्ह म्हणजे अँड्रॉइड किंवा iOS जसं स्विफ्ट आहे किंवा जावा आहे, ठीक आहे. सो त्या गोष्टी आल्या पाहिजे. कारण की जेव्हा आपण थोडं कॉम्प्लेक्स गोष्टी करतो तेव्हा त्याच्या नेटिव्ह कोडवर आपल्याला इंटरॅक्शन करावं लागतं त्या OSच्या. सो त्यामुळे आपल्याला थोडंसं नेटिव्ह, सो त्याच्यावर मला एक्सप्लोजर भेटलं. थोडंसं मी स्विफ्ट वगैरेचं पण केलं. सो तर मला फायदा झाला. कारण की ॲज आपण असं समजतो की एखादा फ्लटर डेव्हलपर आहे तर त्याला फक्त फ्लटर आणि डार्ट आले पाहिजे, असं काही नाही. जेव्हा त्याला काहीतरी कॉम्प्लेक्स गोष्टी बनवायच्या असेल तर त्याला नेटिव्हचं पण जसं की iOS आहे, ठीक आहे, तर त्याचा स्विफ्ट आहे किंवा त्या गोष्टी त्याला जमल्या पाहिजे. C# वगैरे असेल काही, किंवा आपलं जर ह्याचं बघितलं अँड्रॉइडचं तर Kotlin किंवा जावा वगैरे, सो काइंड ऑफ त्याला ते जमलं त्याच्यामध्ये त्याला ते जमलं पाहिजे. आता अजून एक माझा असा क्वेश्चन असेल तुला की आता म्हणजे आता हे सगळं करताना असं काही म्हणजे मला तर असं आठवतं की सुरुवात तुझी 5,000 पासून किंवा 5,000 नंतर मग 15,000 अशी वाढत गेली. आणि मला वाटतं 2 वर्षामध्ये, कारण मी आहे ना एक थोडा आवर्जून हाही अनुभव खूप वेळा विद्यार्थ्यांना सांगते की काही विद्यार्थी असतात की सुरुवातीला टेक्नॉलॉजींचा विचार करत नाही आणि डायरेक्टली पहिली जी ऑफर मिळते मग 3 लाखाचं 4 लाखाचं जे पॅकेज घेतलं जातं पण तिथे तेवढी ग्रोथ भेटत नाही. तर ह्याच्यावर तुझं काय म्हणणं राहील की तू सुरुवात 5,000 केली आणि आता तुझं करंट पॅकेज काय आणि 2 वर्षामधली ही जी ग्रोथ प्रोसिजर होती ती कशी होती? जर मी एखाद्या टेक्नॉलॉजीवरती आपण जर स्टक राहिलो की म्हणजे आता मला फ्लटर, तू कसं स्टक राहिला फ्लटरवरती, मग तिथे काय झालं, ठीक आहे तुझी सुरुवात 5,000 झाली पण विदिन 2 इयर्स तू काय पॅकेज घेतलं आणि ती जर्नी काय होती? किंवा मध्येही मला आठवतं की तुला 2-3 कंपन्यांचे ऑफर लेटर होते 4.5 वगैरे, तो पिरियड थोडा सांग ना मला, तो व्ह्युअर्सला थोडा सांगायला मला म्हणजे. सो बेसिकली काय राहतं की जेव्हा आपण बघतो की मोठा पॅकेज घ्यायचा असं, पण बेसिकली आपण जर्नीचा एन्जॉय केली पाहिजे की आपल्याला काय जमतंय आणि आपल्याला काय करायचंय. बरोबर. सो त्याच्यावर फोकस केलं पाहिजे. सो बेसिकली माझं असं होतं की भले काही पैसे कमी भेटू द्या बट जर नॉलेज असेल तरी मोठा पॅकेज घेऊ शकतो, ठीक आहे. सो त्यानंतर जसं मी थोडं शिकत गेलो, सगळं एक्सपिरियन्स घेत गेलो, तसं माझं पॅकेज पण वाढत राहिलं. आणि त्यानंतर लिटरली मी तुम्हाला सांगायचो की मी इंटरव्ह्यू देत होतो आणि करंटली माझ्याकडे 8-9 ऑफर्स होते त्या टाइमला. बरं मला वाटतं 2023 असेल ही गोष्ट. हां, आणि मी तुम्हाला दाखवलं पण होतं की माझ्या ऑफर्स आहे. सो कधी कधी मी ते ऑफर ऍक्सेप्ट नव्हतो करत. मला आवडायचं की ऑफर आपण काढली होती 4.8 मोर दॅन त्या 8-9 ऑफर्स मध्ये जे 5 ऑफर्स होते ते 4.5च्या वरचे होते. बरोबर. आणि करंटचे पण त्याच्या वरच आहे सगळं. बरोबर. सो बेसिकली मी असं म्हणू शकतो की जर तुम्हाला ती गोष्ट शिकायची आवड असेल किंवा त्या टेक्नॉलॉजीवर तुम्हाला आवड असेल तर पॅकेजचा विचार न करता त्याला शिकणं गरजेचं आहे. एकदा नॉलेज आल्यावर पैसा आपोआप येतो. जसे की मी त्यानंतर फ्रीलान्सिंग वगैरे पण काही दिवस केलं होतं. सो त्यामध्ये आम्ही क्लायंटसाठी ॲप्लिकेशन्स वेबसाईट्स वगैरे बनवायचो, ठीक आहे. सो त्यामध्ये पण मी खूप काम केलं. त्यामुळे कसं झालं की, आणि अजून एक गोष्ट की तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही ऑरेंज टेकमध्ये ॲज अ ट्रेनर. सो ती माझ्यासाठी खूप प्लस पॉईंट होतं की मी फ्रीलान्सिंग करत होतो, मी एक जॉब करत होतो, मी ॲज अ टीचर शिकवत होतो. सो ओव्हरऑल म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी फ्लटर सोबत खेळत होतो. एक्झॅक्ट. सो दॅट्स वाय की मला इंटरव्ह्यू मध्ये गेल्यावर मला प्रिपरेशनची गरज नव्हती की मी डायरेक्ट कोणी काय बोललं की मी सांगत होतो की हा ठीक आहे, विदाउट प्रिपरेशन मी आन्सर देतो. त्यामुळे ऑफर्स पण त्यामुळे याची की बिकॉज आपण पूर्ण दिवस तोच गोष्ट करतोय. सो ती बेसिकली राहतं त्याच्यामध्ये. आणि मग आता तुझ्या ह्या कंपनीच्या एक्सपिरियन्समध्ये जॉब करताना काही प्रॉब्लेम्स आले का तुला की अरे असं काही झालं का की जसं आता मला असं वाटतं की तुला आठवत असेल की 3 महिन्यानंतर ते तुझा जॉब गेला होता. हां मग तो अनुभव काय होता थोडा सांग ना. कारण ना खूप वेळा काय होतं ना की एक चांगलं सुरळीत सगळं आयुष्य चाललेलं असतं आयुष्यामध्ये आणि ना एक मध्येच असा ब्रेक येतो आणि माणूस जण खूप व्हायबल होऊन जातं. असं वाटतं अरे आता हे संपलं सगळं, पण ॲक्च्युली त्याच्यापेक्षा खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज किंवा चांगल्या संधी आपल्यासमोर असतात की जे आपल्याला कदाचित दिसत नसतात. तर हा एक मला आठवतोय की तो पॉईंट तुझ्या आयुष्यात आला होता, तो तू तुझ्याच तोंडाने म्हणजे आमच्या व्ह्युअर्सला सांगू अशी माझी इच्छा. आणि त्याच्यातून तू काय शिकला होतास? सो त्याचं बेसिकली मी सांगतो की काय झालं होतं की त्या टाइमला कंपनीने आम्हाला हायर केलं होतं आणि त्यांच्याकडनं असं झालं की त्यांच्याकडून जे प्रोजेक्ट येणार होते ते काही कारणास्तव ते बंद झाले किंवा काहीतरी होल्डवर गेले.
सो ते पे करू शकत नव्हते. सो बिझनेस लॉस त्यांचा थोडासा झाला, त्यामुळे त्यांना थोडंसं ले ऑफ करावं लागलं. सो पर्टिक्युलर त्या पिरियडमध्ये आम्ही बाहेर निघलो. सो त्या टाइममध्ये मला असं वाटायला लागलं की एवढं सगळं चांगलं चाललं होतं, मी जॉबला लागलो होतो, आता सगळं ओके होतं, आता काय झालं. सो त्या दिवशी मी त्याच रात्री PG1 शिफ्ट केलं. म्हणजे त्या दिवशी मी बॅग पकडलं, म्हटलं आता काहीतरी करायचं. मग तिकडनं निघलो, इथं आलो. ठीक आहे, धनकवडीला येतं जुन्या रूमला सगळं मित्र वगैरे होतं, थोडंसं त्यांचे शेअर केलं सगळं, थोडं हलकं वाटलं. नंतर म्हटलं की नेक्स्ट डे पासून मी प्रिपरेशन सुरू केली. आणि मला एक गोष्ट अजून एक सांगायला आवडेल की बेसिस ऑफ की त्या 3 महिन्यात मी जे काही शिकलो होतो, ठीक आहे, त्या बेसिसवर नेक्स्ट 7 days मध्ये माझ्याकडे अजून एक ऑफर लेटर होता. बरोबर. आणि ती कंपनी मी जॉईन केली. म्हणजे सांगायचं काय की ठीक आहे ना, म्हणजे आयुष्य चालतोय, आपण प्रॉब्लेम्स येणार आहेत, अडचणी येणार आहेत, पण त्याच्यातून मार्ग काढता आले पाहिजे की तिथे थांबलं नाही पाहिजे. आणि हा खूप चांगला अनुभव मला वाटतं सोहेलकडे होता, कारण त्यावेळेस तो प्रॉब्लेम झाला, तू आलास की मॅम असं असं झालं आहे. त्यावेळेस आम्ही काही इंटरव्ह्यू शेड्यूल केले आणि त्याने स्वतःच्या जीवावरती पण काही इंटरव्ह्यू शेड्यूल केले होते. आणि बिकॉज ऑफ फक्त एकच गोष्ट होती त्याच्यामध्ये की त्या 3 महिन्यामध्ये मला कंपनीत पगार खूप कमी होता, पण शिकायच्या काही गोष्टी भेटल्या की आम्ही नेहमी विद्यार्थ्यांनाही सांगत असतो की तुम्ही सुरुवातीला पगाराचा विचार नका करू, तुम्ही आम्हाला काय शिकायला भेटते. कारण मला असं वाटतं की कॉलेज झाल्यानंतरचा जो 1 वर्षाचा कालावधी आहे हा सगळ्यात महत्त्वाचा जर असेल तर तो तुमचा शिकण्याचा असतो. आणि त्याचं एक खूप चांगलं आदर्श उदाहरण मला असं वाटतं मी आज व्ह्यूअर समोर घेऊन आलेली आहे. दुसरं असं की माझं तुला क्वेश्चन असेल की आत्ता जे काही AI इंटिग्रेशन्स आलेले आहेत किंवा आता तू जे काही जॉब करतोयस, मला वाटतं तू फिनटेक स्टार्टअप सॉफ्टवेअर कंपनी आहे जी AI बेसमध्ये काम करते. मग त्याच्यामध्ये AIचा रोल काय आहे किंवा इन फ्युचर त्याचं काय असू शकेल, किंवा फ्लटरमध्ये किंवा मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये त्याला कशा पद्धतीने इंटिग्रेट केले गेले किंवा तू आता कसं काम करतोयस? सो बेसिकली काय राहतं की आता जर आपण AI/ML वगैरे पाहिलं तर आधी काय व्हायचं की आधी एखादा फॉर्म एखाद्याने फिलअप केला आणि त्याला आपल्याला एक्सेलमध्ये टाकायचा आहे, ठीक आहे. सो तो एक माणूस आपल्याला बसवावा लागतो जो टाईप करून तो फिलअप करतो. आता कसं झालंय की आता आपण एक फोटो कॅप्चर करू शकतो, ठीक आहे, आणि सो कॅप्चर केल्यानंतर AI डिटेक्ट करेल की कुठं कुठं काय काय इन्फॉर्मेशन आहे आणि ते पूर्ण फिलअप करून एक एक्सेलमध्ये ती ऑटोमॅटिक भरून, ठीक आहे. आता जर तुम्ही नवीन काही गोष्टी बोलल्या तर AI एजंट्स आले आहेत, खूप सारे नवीन LLM मॉडेल्स आलेत, खूप साऱ्या गोष्टी आल्यात मार्केटमध्ये, ठीक आहे. सो एव्हरीथिंग इज लाईक आता चेंज होत चाललंय, ठीक आहे. आता जसे की कंपन्या करतात की फ्रॉड डिटेक्शन आहे किंवा काही मेडिकल रिलेटेड AIचा यूज असेल, सो त्यामध्ये आता कंपनी करतात. आणि माझं जी वर्क आहे ते बेसिकली आता मी एक लाईव्हलीनेसवर करतो की जसे की कोणी पण असतं KYC वगैरे करताना किंवा काही असताना, सो त्या पर्सन इज रिअल ऑर नॉट. मोठा क्वेश्चन आहे की काय काय फेक फोटोज घालतात, काय फेक इन्फॉर्मेशन घालतात, फेक डॉक्युमेंट वगैरे. सो ती डिटेक्शन मध्ये मी आता काम करतो. ओके. सो बेसिकली त्यामध्ये पण AI यूज केलं जातं की फेक फोटो आहे का, फेक डॉक्युमेंट आहे का, फेक डिटेल्स वगैरे आहे का. सो तो एक सिक्युरिटी लेअर साठी यूज केला जातो म्हणजे असं. त्याच्यानंतर दुसरं असं की म्हणजे तुझा माइंडसेट का, म्हणजे आता जर एखादा स्टुडंट आहे किंवा एखादा फ्रेशर आहे की त्याला जर IT कंपनीमध्ये एंटर करायचं आहे तर त्याचं बेसिकली माइंडसेट काय असलं पाहिजे किंवा त्याने काय प्रिपेअर केलं पाहिजे की जे तू तुझ्या जर्नीमध्ये या 2 वर्षाच्या, कारण 5,000पासून आज मला वाटतं 1-2 वर्षामध्ये तू 6.5 लाखच्या पॅकेजपर्यंत पोहोचलेला आहेस. तर मग तो माइंडसेट काय असू शकतो किंवा काय त्याने प्रिपेअर केलं पाहिजे स्टुडंट्सने, तुला काय वाटतं तुझ्या स्वतःच्या जर्नीत? सो बेसिकली मला वाटतं की इनिशियली मध्ये ना फंडामेंटल्स खूप इम्पॉर्टंट आहेत, जे आपण बेसिक समजतो की बेसिक क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, बट तेच ऍक्च्युअली लॉजिक बिल्डिंगसाठी इम्पॉर्टंट असतात. जरी तुम्ही मला वाटतं एक शीट शेअर केली होती ज्यामध्ये 200 क्वेश्चन्स होते. सो मी प्रिपेअर ती केली बेसिकली, बट त्यामुळे असं झालं की इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा तुम्हाला छोटे मोठे क्वेश्चन्स विचारतात, जसं रिगन ॲपमध्ये माझा जी इंटरव्ह्यू होता बेसिकली त्यांनी काही क्वेश्चन दिले होते आणि खूप साऱ्या लोकांना ते क्वेश्चन्स नाही आले, बट मी ते प्रिपेअर चांगलं केलं. त्याच्यात काय टाईपचे क्वेश्चन होते आठवतात म्हणजे पॅटर्न होतं? हा, पॅटर्न्स होते, परत ॲरेचे होते, स्ट्रिंगचे, मोस्ट ऑफ दी ॲरे स्ट्रिंग पॅटर्न्स वगैरे विचारलं होतं. सो ते क्वेश्चन बऱ्याच लोकांना नाही जमले आणि ते असं होतं की एका लॅपटॉप किंवा ह्याच्यात नव्हते करायचे, ते पेन आणि पेपरने लिहायचे. सो ती एक मोठा टास्क होता कारण की बऱ्याच लोकांना ती जमलंच नाही आणि त्या टाइमला मी प्रिपेअर केलं होतं. सो त्यामुळे मला ती जमलं, त्यामुळे तिथं झालं असं झालं. नाहीतर ऑलमोस्ट पूर्ण रूम भरलेला होता 50-60 लोकांनी आणि त्याच्यातले बरेच सारे इंजिनिअरिंगची पोरं होती, काही काही क्लासेस केलेले, खूप सारे मला वेगवेगळे ह्याच्यात आले, काही एक्सपिरियन्स पण होते, 5-6 महिने जॉब केलेले. सो बेसिकली त्यामध्ये खूप कमी 5-6 लोकांचं सिलेक्शन झालं होतं मला वाटते.
सो त्यामध्ये एक मला कसं मी म्हटलं की होईल का नाही पण नाही म्हणजे मला असं वाटतं की आम्ही ना बऱ्याच वेळा ना म्हणजे इवन तू माझा जेव्हा विद्यार्थी होतास किंवा आताही आमच्याकडे जेव्हा विद्यार्थी येतात तर जेव्हा ऑरेंज आयटेकला मुलं जॉईन होतात म्हणजे आम्हाला हे माहीत नसतं की त्याला काय येत आहे. तो BCA झाला आहे, तो BCS झाला आहे, तो BE आहे, MC आहे. सो आमच्याकडे जेव्हा येतो तेव्हा आम्ही ॲडिशनच्या प्रोग्रामपासून सुरुवात करतो. आणि माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की कारण आज 15 वर्ष झाल्या या फील्डमध्ये काम करते की जोर तुमचं बेस की क्लिअर नाही आहे किंवा बऱ्याच कंपन्या ह्या गोष्टींना फोकस करतात. ॲरेचे प्रोग्राम, स्ट्रिंग्स आहेत, लूप्स आहेत, लॉजिक बिल्डिंग्स आहेत की ज्याच्यावरती सगळ्यात जास्त फोकस होतो. आणि मला वाटतं तो जो काही फोकस मी त्यावेळेस तुझ्याबरोबर जो प्रयोग केला तो मला त्या रिजन ॲप्समध्ये सक्सेसफुल झाला. आणि ती मोस्ट ऑफ ती कंपनी बघत होती की त्या माणसाचं लॉजिक कसं आहे. बरोबर. नाही म्हणजे मी आता काम करते ना प्लेसमेंटमध्ये तर 90% कंपन्यांमध्ये तुमचं लॉजिक काय आहे किंवा तुम्ही विन विन सिच्युएशनला कशा पद्धतीने हँडल करताय तर ह्या सगळ्या गोष्टीनं खूप जास्त बघितलं जातं ॲक्च्युअली. आणि मग त्याच्यानंतर अजून काय करायला पाहिजे ॲज अ फ्रेशर जर असेल एखादा म्हणजे त्याचं बेसिक तर आपल्याला कळलं की त्याचे बेसिक लॉजिक बिल्डिंगवरती त्याने काम केलं पाहिजे. अजून काय वाटतं? अजून तर त्यांना माइंडसेट एक असं केलं पाहिजे की ती काही पण गोष्टी आपण नवीन लर्न केली पाहिजे. म्हणजे कसं आहे की एखादी गोष्ट नवीन क्विक लर्न करणं आता खूप अवघड आहे की ॲज अ AIच्या टाईममध्ये आपण AI कोड जनरेट करू शकतो. बरोबर आहे. सो लाईक मग डिफरन्स काय आहे कारण की बेसिक प्रोग्राम आपण बनवतो ते पण बनवतो. सो एक एज आपल्याला भेटायचं असेल ठीक आहे तर काय करावं लागेल थोडंसं कॉम्प्लेक्स गोष्टी करावं लागेल. थोडंसं आउट ऑफ द बॉक्स गोष्टी आउट ऑफ द बॉक्स की जी गोष्ट काहीतरी थोडी डिफिकल्ट आहे कारण की कसं राहतं आपण शिकतो जेव्हा आपण काहीतरी हार्ड करतो. इझी वे मध्ये जाऊन आहे ना आपण त्याच गोष्टी करणार जे आपल्याला येतात. बरोबर. हार्ड मध्ये आपलं लॉजिक बिल्ड होतं कारण की ऍक्च्युअली तुम्हाला जे प्रॉब्लेम आल्यात जीवनात त्याला जर फेस केला तर आपलं लॉजिक जास्त बिल्ड होतं. जसं की आज मला एक प्रोग्राम आला जर नाही जमला मला बट समजा मी बोललो की नाही जाऊ द्या सोडून टाकलं तर तिथं मी ग्रो नाही केलं. मला जे इझी आलं तर मी करत बसलो बट त्यात माझं लॉजिक नाही बिल्ड झालं. मी जी हार्ड गोष्ट करतो ना त्यामध्ये ऍक्च्युअली लॉजिक बिल्ड होतं. एक्झॅक्ट. म्हणजे आता ते खूप सारे AIचे ChatGPT वगैरे टूल वापरले जातात आणि मुलं खूप रेडीमेड कोडवरती काम करतात. म्हणजे हे थोडंसं कुठेतरी घातक व्हायला लागलेलं आहे. कारण मग आम्ही बघतो आता आम्ही ह्याच्या आधी 2-3 मी पॉडकास्ट शूट केले आणि त्याच्यातमध्ये मी असे जेव्हा क्वेश्चन्स विचारले तर त्यांचं तेच म्हणणं आलं की मॅडम कंपनी काही कंपन्यांमध्ये असं आहे का म्हणजे मला माहीत नाही की ते टूल्स पूर्णपणे बंद केले आहेत AIचे तुम्ही तुमचाच कोड लिहिला पाहिजे. म्हणजे कंपन्या ही आत्ता ह्या लेवलवरती येऊन हे एक्सपेक्ट करतायत का की नाही तुमचं जे काही असेल ते तुमचं ओन माइंडने जे काही तुम्ही लॉजिक बिल्डिंग करतात तेच आम्हाला आता एक्सपेक्टेड आहे. म्हणजे असं काही माइंडसेट कंपन्यांचा आहे का आता सध्या तुम्ही काम काही कंपन्या स्टार्टअप असं विचार करतात पण मला असं वाटतं की ॲज अ मी एक AI बेस्ड कंपनीमध्ये जॉब करतो तर मला असं वाटतं की त्या लोकांचं म्हणणं असं आहे की यू यूज AI बट डोंट डिपेंड ऑन इट. ओके व्हेरी गुड. त्याच्यावर डिपेंड नाही व्हायचं. समजा की मला एखादा कोड डिझाइन करायचा ठीक आहे सो मला तो येतोय मी 1000 वेळा तो लिहिलाय बरोबर तर मी लिहित नाही बसणार जनरेट करून घेणार. ओके बट जी कॉम्प्लेक्स गोष्टी आहे ती AI आज पण देते. AI आज पण त्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजिंग आन्सर देतं कारण की एक आपला कोड करतोय आपण पण आपलं लॉजिक जे आपण लावणार आहे ठीक आहे सो त्याला माहित नाही की मला काय अचीव्ह करायचंय. सो ती बेसिक देऊ शकतं आपण त्याच्याकडे बेसिक कोड घेऊ शकतो. एक डिझायनिंग आहे वॉटेवर थोडंसं लॉजिक वगैरे पाहिजे तर घेऊ शकतो बट कॉम्प्लेक्स गोष्टी आपल्यालाच करावं लागतील आणि आपण जर केलं तरच ग्रो करणार आहे. बरोबर आहे. AIचे जर म्हणलं कोणी पण आता कसं आहे जसं की आपण मोठ्या जे बाहेर फॉरेनर्स वगैरे असतात जे लोक आता इलॉन मस्क आहे जसं अजून खूप सारे मार्क झुकरबर्ग आहे असे जे बिल गेट्स वगैरे आहेत ते लोक जर डिस्कस करतात AI वगैरेचे NVIDIAचे जे आहेत ते जेन्सन वगैरे सो ते लोक सगळं डिस्कस करतात ना AI वगैरे तर त्यांचं असं म्हणणं होतं की इन फ्युचर डेव्हलपर्सची जॉब कमी होऊ शकते बिकॉज ऑफ AI. लिटरली होऊ शकते कारण की कसं होतं माहिती आहे का बऱ्याच कोड तो देतो बेसिक लेवलचा सो वाय वी नीड एनी फ्रेशर. एक्झॅक्ट. सो बेसिकली एक फ्रेशरला पण असं समजावं लागेल की खूप गोष्टी त्याला नवीन करावं लागतील किंवा त्याला हार्ड पुश करावं लागेल की आधीचं कॉम्पिटिशन वेगळं होतं की जेव्हा लोकांना माहिती नव्हतं तेव्हा बेसिक जावावर पण एंट्री होत होती. आत्ताच्या AIच्या जमान्यात जर त्याला त्या गोष्टी नाही जमत असेल किंवा त्याला ते तेवढं स्वतःला त्याने प्रिपेअर नाही केलं असेल तर थोडंसं मुश्किल राहील मला असं वाटतं. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी तुम्ही टूल यूज करा पण कॉम्प्लेक्सिटीवरती पण काम करणं गरजेचं आहे ॲक्च्युली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहील. अजून एक असा क्वेश्चन आहे की लाईक आता ना प्रोजेक्ट म्हणजे फ्रेशर प्रोजेक्टला फार लाईटली घेतात. आम्ही बघितलं की ऑलमोस्ट 90% असं होतं की कॉलेजेसमध्ये प्रोजेक्ट डाउनलोड करूनच सबमिट केले जातात. मग प्रोजेक्टचा काय रोल राहतो तुम्ही जे काही प्रोजेक्ट करताय किंवा स्टुडंट्सने ॲज अ फ्रेशर म्हणून प्रोजेक्टवरती कसं फोकस केला पाहिजे.
सो बेसिकली आपण जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे बघतो किंवा कुठे पण आपण नवीन इंटरव्ह्यू वगैरे किंवा तूही काही इंटरव्ह्यूज आता घेतोस मला वाटतं, तर मग त्यावेळेस तुम्ही प्रोजेक्टवरती कसं इंटरॅक्ट होतं स्टुडंट्स? सो बेसिकली प्रोजेक्ट बघण्याचे कारण काय असतं किंवा आपण ती प्रोजेक्ट का बघतो, कारण की त्याला जी त्याची लर्निंग आहे त्याला आउटपुट कसं दिलं आहे ते आपण पाहतो. आणि मोस्ट ऑफ दी मी म्हणेल की जी माझं जे सिलेक्शन वगैरे कंपनीमध्ये काही काही झालेलं आहेत खूप साऱ्या, ठीक आहे. सो ते बेसिस ऑफ द प्रोजेक्ट्सवर झालेलं, कारण की मी फिनटेकमध्ये AI बेस्ड प्रोजेक्ट्सवर काम केले, मी फिनटेकमध्ये जसं पेमेंट रिलेटेड ॲप्लिकेशनवर काम केले. सो ते प्ले स्टोरवर त्यांची ॲप्लिकेशनची डाउनलोड 10,000 15,000 लोकांनी ती डाउनलोड करून लोक यूज करतात वगैरे, ठीक आहे. सो जो प्रोजेक्ट लाईव्ह असेल किंवा जो आपण बनवला आहे तो एवढ्या चांगल्या पद्धतीने बनवला असेल तर त्याला जॉब घेणं इझी होतं, कारण की त्या प्रोजेक्टच्या बेसिसवरती डिसाईड करतात की तुम्ही जी लर्निंग केलेली आहे त्याचं आउटपुट तुम्ही कसं दिलं. एक्झॅक्ट. सो बेसिकली आपण प्रोग्राम्स करतो, बट त्याचा रिअल टाइम मध्ये यूज कुठे आहे, जेव्हा प्रोजेक्ट्स मध्ये आपण बनवतो. बरोबर. जर मला DSA वगैरे समजा मी केलं किंवा मी प्रिपरेशन वगैरे केलं, कोडिंग वगैरे सगळं केलं, बट मी प्रोजेक्ट्स नाही बनवले, तर मग त्या इंटरव्ह्यूला काय सांगणार आहे, मी क्वेश्चन केले पण ऍक्च्युअल मध्ये काहीतरी आउटपुट दाखवावं लागेल की मी ह्या गोष्टी वर्क केल्या, मी ह्या प्रोजेक्ट बनवला आहे. सो तो प्रोजेक्टला बघून तो अंडरस्टँड करू शकतो त्या गोष्टी. बरोबर. म्हणजे कुठेतरी स्टुडंट्सने एक वेगळ्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स असतील किंवा स्वतः क्रिएट करणं, कारण त्याच्यावरती सगळ्यात जास्त इंटरव्ह्यूज आज कंपन्या कंडक्ट करत आहेत आणि ज्याला खूप जास्त लाईटली घेतलं जातं बेसिकली. तर त्याच्यावरती थोडं स्टुडंट्सने विचार. आणि तसं बघायला गेलं तर आपण ऑरेंज ॲटेकमध्ये जेव्हा कोर्सेस रन करतो, मग फुल स्टॅक असेल, वन स्टॅक, मिन स्टॅक, इव्हन फ्लटरचे तर तू स्वतः घेतलेस. आणि मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल, जे आपल्या व्ह्युअर्सने मागचा पॉडकास्ट जर बघितला असेल केतन जेनकरांचा, जो आमचा विद्यार्थी आहे की ज्याची 2Byte सोल्युशन कंपनी आहे, तर त्याचा ट्रेनर सोहेल होता बेसिकली. सो ही एक मोठी अचिव्हमेंट होती आमच्यासाठी. तर स्टुडंट्सने कुठेतरी प्रोजेक्ट्सला फोकस करणं गरजेचं आहे. आणि तोच फोकस आम्ही ऑरेंज ॲटेकमध्ये पण जसं वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये करताना 6 महिन्याचे जे काही कोर्सेस असतात तर त्याच्यामध्ये आम्ही 5 ते 6 प्रोजेक्ट आपण ॲक्च्युली कंडक्ट करतो. आणि त्याचं टार्गेट हेच असतं की त्या स्टुडंटचा इंटरव्ह्यू लवकरात लवकर क्रॅक होणं गरजेचं आहे. किंवा कारण जसं म्हणतात ना की त्याचा पूर्ण सारच तो आहे तुमच्या पूर्ण शिकण्याचा बेसिकली. अजून काय आहे ॲप्टिट्यूड किंवा सॉफ्ट स्किलबद्दल तू काय सांगू शकशील फ्रेशरसाठी? सो ॲप्टिट्यूड आणि सॉफ्ट स्किल एक इम्पॉर्टंटच आहे, कारण की कसं राहते की तुमचं बेसिक जसं की प्रोग्राम्स आपल्याला करून घेतात इंटरव्ह्यूमध्ये, ॲप्टिट्यूड असते. सो बेसिकली ती चेक करते तुमचं लॉजिक कसं आहे. सो बेसिक तिच्या बिहाइंड तेवढंच ते आहे की तुमचं जर लॉजिक चांगलं असेल किंवा तुम्ही क्विक लर्नर असाल तर तुम्हाला ती टेक्नॉलॉजी देतात की तुम्हाला कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करत त्यांच्या अकॉर्डिंग. बरोबर. जसं की मला आता समजा माझ्याकडे प्रोजेक्ट आला अँग्युलरचा, सो मी चेक करेल की कोण क्विक लर्नर आहे, सो त्याला मी ती अलोकेट केलं त्यासाठी की तू ह्याच्यावर काम कर. सो काइंडली अशा गोष्टी असतात. त्यामुळे बेसिक जी ॲप्टिट्यूड आहे किंवा जी प्रोग्राम्स वगैरे आहे ती इम्पॉर्टंट आहे. सो त्याचबरोबर सॉफ्ट स्किल मी सांगेल एवढी इम्पॉर्टंट आहे की खूप आपलं कम्युनिकेशन आहे ना खूप मॅटर करतं. जसे की मला काही गोष्टी येतात, बट जर मला ती मांडता आल्या नाही तर ती वेस्ट ऑफ आहे आपल्यासाठी की नाही काय प्रेझेंट करता आलं. तुम्हाला माहिती आहे आणि ते तुम्ही जर लोकांसमोर प्रेझेंटच करू शकता नसेल तर त्याचा उपयोगच नाही आहे. हां. आणि जर समजा मला काही गोष्टी थोड्याच येतात बट माझी प्रेझेंटेशन स्किल्स चांगली आहे तर मे बी मला असं वाटतं की ती सिलेक्शन होऊन जाईल त्याचं. बरोबर. कारण प्रेझेंट करता येतं चांगलं. बरोबर ना. ते म्हणतात ना ते बोलणाऱ्याची माती पण विकते आणि न बोलणाऱ्याचे गहू पण विकले जातात. तर तो जो प्रकार आहे हा फक्त ह्याच्यामध्ये कुठेतरी टेक्निकल नॉलेज तुमचं प्रोजेक्ट ह्याची जर जोड असेल तर मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट प्रेझेंट करायला, कारण जर नॉलेज असेल तर आपण 100% कंपनीसमोर असेल किंवा कुणाही समोर असेल की त्या गोष्टीला काय छान पद्धतीने प्रेझेंट करू शकतो. ओके. लास्ट अजून एक कसं असेल की आत्ता जॉब रोल काय आहेत फ्लटरमध्ये किंवा आता मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये जर सपोज विद्यार्थ्यांना एंट्री करायची असेल तर मग त्यांच्या आता कंपन्यांमध्ये रोल काय काय असतात, म्हणजे याचं फ्लटर डेव्हलपर किंवा काय म्हणून काम केलं जातं त्याच्यामध्ये? सो बेसिकली मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमध्ये आपण एक नेटिव्ह तर जाऊ शकतो किंवा क्रॉस प्लॅटफॉर्म. जसं क्रॉस प्लॅटफॉर्म आपण पाहिलं तर रिॲक्ट नेटिव्ह आहे, झॅमेरियन आहे, फ्लटर आहे, असे खूप सारे अजून पण गोष्टी आहेत. ठीक आहे. आणि जर नेटिव्हमध्ये असेल तर आपलं iOS आणि अँड्रॉइड आहे. ठीक आहे. सो अँड्रॉइडमध्ये पण जेटपॅक वगैरे आहे किंवा एक्झिमेलनी जी डिझायनिंग वगैरे होतं. ठीक आहे. सो बेसिकली विद्यार्थ्यांना जर नेटिव्हमध्ये जायचं असेल, ठीक आहे, सो ते प्रिपेअर करू शकते. किंवा क्रॉस प्लॅटफॉर्म असेल तर आपलं फ्लटर आहे किंवा रिॲक्ट नेटिव्ह. जर एखाद्याला रिॲक्ट येत असेल आणि त्याला ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये जायचं मोबाईल ॲप्लिकेशन तर तू रिॲक्ट नेटिव्ह त्याचा चांगली चॉईस राहू शकते. ठीक आहे क्रॉस प्लॅटफॉर्ममध्ये.
आणि आता फ्लटरचं मी जसं बोलतो की आता फ्लटर डेव्हलपर मी माझी जर्नी सुरू केली आणि मी आता जॉब वगैरे करतोय. सो फ्लटर लाईक आत्ता तरी मार्केटमध्ये आहे डिमांड. कारण की जर तुम्ही एक अप्रॉक्सिमेटली जर डेटा पाहिला तर जी क्रॉस प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट असते की ती मल्टिपल प्लॅटफॉर्मसाठी बनवलं जातं. त्यामध्ये फ्लटर एक नंबरला येतं कारण की अराउंड 40 to 46% जी क्रॉस प्लॅटफॉर्म ऍप्लिकेशन बनतात ते फ्लटरमध्ये बनतात. आणि त्याचा ऍडव्हान्टेज असा आहे की फ्लटरचं जी ऍप्लिकेशन आहे ते आपण iOS मध्ये पण रन करू शकतो आणि अँड्रॉइडमध्ये आणि ॲज वेल ॲज ते ॲज अ वेब पण रन करू शकतो आणि डेस्कटॉप पण. बरं, अजून एक असं मला तुला प्रश्न असेल की तुम्ही जॉब करत असताना फ्रीलान्सर म्हणून काम करता म्हणजे बऱ्याच वेळा, म्हणजे थोडे काही एक्स्ट्राचे प्रोजेक्ट्स काम करत असताना ते थोडं प्रेशराईज असतं की जॉब पण करायचा, एखादा क्लायंटचा प्रोजेक्ट पण घ्यायचा. मग ह्याचा काही उपयोग होतो का म्हणजे ते फ्रीलान्सर काही काम करताना तुम्ही जे काही प्रोजेक्ट घेता त्याचा? सो बेसिकली कसं राहतं की जेव्हा काही जे पिरियड होतं माझं जॉब वगैरेचं हे झालं थोडंसं स्किप झालं. सो त्या पिरियडमध्ये जेव्हा मी फ्रीलान्सिंग वगैरे करत होतो सो त्या टाइममध्ये एक खूप लर्निंग भेटली. कारण की फ्रीलान्सिंगमध्ये कसं राहतं तुम्हाला क्लायंट हँडल करायचे, त्यांना रिअल टाइम तुम्हाला सिनियरोज असतात भेटतात की असा इश्यू होते तसा इश्यू होतो, बग्स आलेत काय काय ती रिझॉल्व्ह करायचे. सो मी कधी कधी रात्र पण बसलोय. बरं, रात्र. कारण की नेक्स्ट डे द्यायचं होतं क्लायंटला. सो काइंड ऑफ अशा गोष्टी करून ती लॉजिक बिल्डिंग जास्त होतं. कारण की प्रोबेबली तुम्ही जॉब वगैरे करता बट त्यानंतर जेव्हा म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट घेता, समजा तुम्ही घरी येऊन समजा एखादा कोणी जो जॉब करतो ठीक आहे त्याला काहीतरी चांगली पोझिशन अजून घ्यायची असेल तर तो काय करतो, ठीक आहे बघू नेक्स्ट स्विचला आपण करूया. बट त्यावेळी त्याने विचार केला की जॉब मी करतोय पण घरी येऊन जर मी थोडंसं वाचलं, थोडंसं मी प्रिपरेशन केलं तर वाय नॉट की त्यानं जर समजा की रोजचे फक्त 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले, बरोबर 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले तरी ती बेनिफिशियल आहे, ती एक रुटीन वाईज होऊन जाते. बरोबर, म्हणजे ते कुठेतरी कन्सिस्टन्सी तुमची मॅटर करते बेसिकली असं. माझे म्हणजे 1 दिवस मी केलंय, 4 दिवस मी काहीच नाही केलं तर मग तो थोडा इफेक्ट तेवढा देणार नाही ॲक्च्युली असं. सो मला असं वाटतं की बऱ्यापैकी जी सोहेलची जो प्रवास आहे की ॲज अ डेव्हलपर म्हणून, ॲज अ फ्रेशर म्हणून चालू केलं, त्याच्यानंतर जॉब करता करता फ्रीलान्सर म्हणून काम केलं. फ्रीलान्सरबरोबर मीही त्याला थोडंसं ऑरेंज आयटेकमध्ये ॲज अ ट्रेनर म्हणून चान्स दिला की ज्याने खूप चांगल्या पद्धतीने एक 5 ते 6 बॅचेसला ट्रेनिंग देऊन त्या स्टुडंट्सलाही त्याच्या बॅच चालू असतानाच प्लेसमेंट दिलेल्या होत्या. आणि आताही AI टूल बेस जी कंपनी आहे लाईक फिनटेक स्टार्टअप जी काही कंपनी आहे तर त्याच्यामध्येही तो आता खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. सो कुठेतरी फ्रीपासून किंवा 5,000पासून जी सुरुवात केली होती कामाला ती आत्ता फक्त मला वाटतं मॅक्स टू मॅक्स 2 वर्षामध्ये 6.5 लाखच्या पण वरती तो पॅकेजला आत्तापर्यंत पोचला आहे. प्लस एका कंपनीबरोबर पण काम करत आहे आत्ता साईड बाय साईड. काही वेब ॲप्लिकेशनवरती मला वाटतं तुझं आता सध्याला काम चालू आहे. सो मला असं वाटतं की एक खूप चांगल्या पद्धतीचा एक प्रवास तुमच्यासमोर मी आज घेऊन आलेली आहे. आणि ह्याच्यातून शिकण्यासारखं बरंच काही आहे की तुम्ही जेव्हा आउट ऑफ बाउंड, आणि जसं मगाशी सोहेलने सांगितलं की कॉम्प्लेक्सिटी ही गोष्ट खूप मॅटर करेल, कारण फक्त AI बेस्ड गोष्टींवरती काम नाही होणार आहे. कॉम्प्लेक्सिटी असली पाहिजे, त्याच्यामध्ये मला वाटतं डेटा स्ट्रक्चरचाही खूप मोठा रोल असेल. सो अशा पद्धतीचं एक खूप छान व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलं आणि त्याने त्याचा प्रवास खूप चांगल्या पद्धतीने सांगितला मला असं वाटतं. तर तुम्हालाही अशा पद्धतीने आमच्याबरोबर कनेक्ट व्हायचं असेल, ह्याच्या आधीही आम्ही खूप चांगल्या पद्धतीचे विषय तुमच्यापर्यंत घेऊन आलो. पुढेही खूप चांगले चांगले सब्जेक्ट असतील, खूप चांगल्या सक्सेस स्टोरीज असतील की जे आम्ही 100% तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. आणि तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या करिअरमध्ये आमचंही काही योगदान असावं, तुम्हालाही पहिला जॉब आमच्याकडून भेटावा. सो ह्याच्यासाठी जरी तुम्हाला आमच्याबरोबर कनेक्ट व्हायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तो फॉर्म तुम्ही फिलअप करा. आमची टीम तुम्हाला कनेक्ट होईल आणि तुमचं जे काही भवितव्य आहे उज्ज्वल फ्युचरसाठी ऑरेंज आयटेकची टीम नेहमी तुम्हाला सहकार्य करेल. सो पुन्हा एकदा सोहेल तुझं पुन्हा एकदा मी आभार मानते आणि इथे आल्याबद्दल थँक्यू.